मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांनी केलेली आहे. 36,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या या कर्जमाफीकरता दिले आहे. आणि या कर्जमाफीतनं बऱ्यापैकी आम्ही जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही एक मॅन्युफॅक्चर दिला होता, जाहीरनामा दिला होता महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी म्हटलं होतं ती आम्ही केलेली आहे. आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणे याकरताही विशेष योजना आम्ही तयार केली आहे. केवळ कर्ज माफ करूनच नाही, कर्ज पुन्हा शेतकऱ्याच्या वर होणार नाही याची योजना आम्ही तयार केली आहे. मला असं वाटतं की जसं जसं आपण पुढं जाऊ तसं पुन्हा अजून या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे ते राहणार आहे आणि खंबीरपणे आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत. इंडिया आघाडीच्या दिल्लीत बैठक सुरू आहे, त्यामध्ये तमिळनाडूचे द्रमुक आणि टीव्ही या दोन्ही पक्षांनी दांडी मारली. आप आणि झारखंड मुक्ती मोर्चाची बैठक महाराष्ट्राचा विचारा, दिल्लीचा कशाला विचारता. राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं असले त्यांनी उद्धव ठाकरेशी बोलतील. संजय राऊत त्यांनी वक्तव्य केलं आहे, जर चर्चा केली त्यांनी स्वतःची भूमिका तर प्रस्ताव ठेवू असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत काय बोलले ते राजसाहेब ऐकतील, राजसाहेब काय बोलतील संजय राऊत ऐकतील, म्हणून मी त्यात काही बोलणे योग्य नाही. बच्चू कडूंनी असं म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन व्हावं. देवेंद्र फडणवीसांचं जर प्रमोशन झालं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. असं आहे की आज तर मॅन्डेट महायुतीला जे मिळालं आहे 51.78% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत. आणि आता तर 217 आमदारांची आतापर्यंतची सर्वात मजबूत सरकार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसजींनी दिल्लीत जावं हे निर्णय करण्याचे अधिकार काही कुणाला नाही आहे. शेवटी देवेंद्रजीच महाराष्ट्राचं एक कर्तृत्ववान आणि या राज्याला विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून हे राज्य, आपलं राज्य हे देशातलं अव्वल राज्य करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतला. देवेंद्रजीसारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आज तरी मला असं वाटतं की असा कुठलाही निर्णय कोणी करण्याचा विचार करू नये. मला तर वाटतं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी आम्ही सर्व लोक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. असे गावागावामध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलून त्यांनी कुणी या ठिकाणी अशी आपल्या भूमिका व्यक्त करू नये. आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्यामुळं त्यांना तशी बोलायची सवड आहे. पण हे सांगतो की महायुतीमध्ये सर्व मताने, एकमताने आणि सर्व समावेशक भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस हे राज्यपुढं नेता आहे. आणि त्यामुळं राज्याचा चांगला सर्व बाजूने विकास देवेंद्र फडणवीस करत आहे. त्यामुळं आपापल्या पक्षात आपल्या भूमिका मांडल्या पाहिजे. काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून मांडल्या पाहिजे. कोणाला काही बोलायचं असेल तर पक्षनेत्याला विचारून बोललं पाहिजे. असंच समन्वय समिती ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये जे ठरलं ते सर्वच लोकांनी पाळलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी. कुणी पाळत नसेल तर त्यांचे नेते त्यावर चर्चा करतील. विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. बाजुरे यांचा अर्ज जो आहे तो बाद झाला आहे. बाजुरे यांनी असं म्हटलं आहे की सर्वांनी मिळून, काँग्रेस, भाजप आणि वंचित या सर्वांनी मिळून माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी कारस्थानात मोडतो. मला सांगा की बाजुरिया कुठं उमेदवार होते, कुठं आले, अर्ज बाद झाला त्याच्यामुळे झाला. काय संबंध आमचा आहे की आम्ही निवडणूक आयोगाचे टप्पे मारले का? काही बोलतात. प्रवीण पोटे हे आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकीचा इतिहास तोडून निवडून येणार आहे. त्यामुळं कोणी असा विचार करू नये. कोणी लढलं असतं कोणी तरी प्रवीण पोटे हे प्रचंड बहुमताने विजय झाले असते. कशाला त्या ठिकाणी या गोष्टी आता करायच्या? हा वाद झाला, बाद झाला. गेल्या वेळी प्रवीण पोटे यांना काँग्रेसचे जे 17 मत होते त्यापैकी 100 मताच्या वर पद मिळाले. हे सर्व इतिहास तोडून, सर्व इतिहासाचे विक्रम म्हणून निवडून येतील. तसे ते कलाकार व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं त्यांना काही सांगायची गरज नाही, मला काही सांगायची गरज नाही. निश्चितपणे चांगला मोठा विजय अमरावतीमध्ये होईल. येत्या काळात काय नेमक्या कलाकार्या पाहायला मिळतील? येत्या काळात काय नेमक्या कलाकार्या पाहायला मिळतील? सर्व समावेशक उमेदवार आहे. ठीक आहे. विमानतळ परिसरामध्ये शनिवारी शिवाजी महाराज पुतळ्याचा अनावर झाला, त्यामध्ये उपमुख्यमंत्री